5 कोटीपेक्षा जास्त मराठे महाराष्ट्रभरातून मुंबईत येणार असा थेट इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत लाखोंचा जनसमुदाय सुद्धा तिथे एकवटलेला आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय। मात्र जरांगे पाटलांनी इशारा दिल्याप्रमाणे जर खरंच 5 कोटी मराठे मुंबईत दाखल झाले तर नेमकं काय होणार आणि ही परिस्थिती का उद्भवली हे सगळंच आज आपण आपल्या व्हिडिओमधून समजून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या या मुख्य मागणीसाठी 29 ऑगस्ट पासून लाखो मराठा समाज बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत आणि आता तर त्यांनी पाणी सुद्धा बंद करणार असा निर्णय घेतलाय। मात्र तरी देखील अद्याप सरकारकडून कोणतीच हालचाल होताना दिसत नाहीये। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही। सरकारनं मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा काही दिवसात 5 कोटीपेक्षा जास्त मराठा बांधव मुंबईत धडकतील। मग इथं उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही आणि त्यानंतर जे काही होईल ते तुम्ही बघून घ्या असा इशारा जरांगे पाटलांनी थेट राज्य सरकारला दिलाय। शिवाय जर सरकारनं आमच्या विरोधात अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्याशिवाय, मराठा आणि कुणबी एकच आहे त्याचा GR झाल्याशिवाय मराठा बांधव मुंबईतून जाणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। इतकंच नव्हे तर मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, त्यानंतरचे दुष्परिणाम सरकारला बघावे लागतील। मराठ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी मी मागे हटणार नाही। मराठे काय असतात हे 350 वर्षांनंतर पाहायचं असेल तर माझा नाईलाज आहे असा थेट इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्याचबरोबर हे आंदोलन पूर्णपणे शांततेनं आणि कायद्याच्या चौकटीत सुरू असल्याचंही ते म्हणाले। सरकार जरी गरीब लोकांकडे दुर्लक्ष करत असलं तरी न्याय व्यवस्था आम्हाला नक्कीच न्याय देईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला। मात्र तसं पाहायला गेलं तर सध्याची मुंबईची विशेषतः CSMT परिसराची परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे। लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव मुंबईत आल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे। रेल्वे स्थानकावर, रस्त्याच्या कडेला, आझाद मैदानावर जिथे जागा मिळेल तिथे आंदोलक आसरा शोधताना दिसतात। शिवाय जसजसं या आंदोलनाचे दिवस वाढतायत तसतसं या आंदोलनाला आता वेगळं वळण लागत असल्याचं चित्र आहे। कारण अनेक तरुण मराठा बांधव हे नियमांचं उल्लंघन सुद्धा करताना दिसतायत। महानगरपालिकेच्या आवारात लोक आंघोळ करताना तिथेच शौच सुद्धा करतायत। रेल्वे स्थानकावर अक्षरशः जेवणाच्या पंक्ती मांडलेल्या दिसल्या। रेल्वेच्या डब्यांना तर खेळाच्या मैदानासारखं करून तिथे झोके घेतले जात आहेत। जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना अडवलं जातंय असे कृत्य अनेक आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं आहे। यामुळे आता राज्य सरकारला या सगळ्याचं नियोजन करणं आणि नियंत्रण ठेवणं कठीण जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण आधीच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं फौजफाटा तिथे तैनात करण्यात आलाय। मात्र तरी देखील हे आंदोलन नियंत्रणाबाहेर जातंय का अशी टीका राज्य सरकारवर होताना दिसतेय। आंदोलनाची गर्दी, त्यात गणेश उत्सवामुळे वाढलेली भाविकांची गर्दी, यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांना बाधा निर्माण होताना दिसतेय। आता हा जनसमुदाय ज्या कारणासाठी एकवटलेला आहे त्यावरही एक नजर टाकूया, म्हणजेच आंदोलकांच्या आणि जरांगेंच्या मागण्यांवर एक नजर टाकूया। मराठा आणि कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करावेत। ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरेही समाविष्ट करावेत। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत आणि कायद्यात बसणारं आरक्षण द्यावं अशा मागण्यांकरिता हे आंदोलन केलं जात आहे। मात्र या आंदोलनाच्या 4थ्या दिवसानंतर जरांगे पाटलांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। पण आताची जी परिस्थिती आहे याला राज्य सरकारच जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे। कारण जवळपास 4 महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची कल्पना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिली होती। शिवाय आंदोलनाच्या काही दिवस आधी त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट इशारा सुद्धा दिला होता। मात्र तेव्हा सुद्धा सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचं दिसलं नव्हतं। परंतु आंदोलनाच्या अगदी 1 दिवस आधी मुख्यमंत्र्यांचे OSD राजेंद्र साबळे हे अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतात आणि आंदोलनाची तारीख पुढे करा, कारण गणेशोत्सव काळात काही चुकीचं घडू नये, शिवाय मुंबईतील गर्दीत भर नको अशी विनंती देखील त्यांनी त्यावेळी केली होती। मात्र तेव्हा आधीच महाराष्ट्रभरात आंदोलनाची तयारी ही झालेली होती। मग तेव्हाच राज्य सरकारनं पावलं का उचलली नाहीत? आणि आता जर जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यानुसार खरंच आणखी 5 कोटी मराठा बांधव मुंबईत दाखल झालं तर राज्यातील कायदा सुव्यवस्था नेमकी कोणत्या स्थितीत येईल याचा विचार सरकारनं नक्कीच करायला हवा। पण राज्य सरकार नेमकी कोणतं पावलं उचलणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय।
आणि तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार जरांगे यांच्या या इशाऱ्याला खरंच गांभीर्याने आता घेईल का? आणि खरंच जर 5 कोटी मराठा बांधव मुंबईत आले तर परिस्थिती कशी असेल? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.